नाशिकमधलं अशोक खरात प्रकरण रोज काहीतरी नवीन धक्कादायक माहिती समोर येतेय आणि हे सगळं प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोचलंय, तेही फक्त एका मोबाईल फोनमुळे. चला बघूया ना की काय काय घडले आतापर्यंत या हाय प्रोफाईल केसमध्ये. विचार करा, या अख्ख्या तपासाचं केंद्रबिंदू काय आहे? फक्त एक डिजिटल पुरावा, म्हणजे जो मुख्य संशयित आहे त्याच्या मोबाईलची एक क्लोन कॉपी. आणि याच एका गोष्टीने अक्षरशः तपासाची दिशाच बदलून टाकलीये. बरं, मग हे सगळं उघडं कसं झालं? तर सुरुवात झाली एका डिजिटल ब्रेकथ्रूने. म्हणजे अशोक खरातच्या मोबाईलमधून तपास यंत्रणांच्या हाती असं काय लागलंय तेच आपण आता पाहणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्रकरण आता साधंसुधं राहिलेलं नाहीये. याचा तपास आता थेट SIT कडे गेलाय, म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आणि जेव्हा कुठल्या केसमध्ये SIT येते ना, तेव्हा समजून जायचं की प्रकरण खूप खूप गंभीर आहे. आणि त्या मोबाईल क्लोनमधून जे बाहेर आलंय ना, ते खरंच धक्कादायक आहे. अनेक कॉन्टॅक्ट नंबर्स हे साध्या नावानं नाही तर कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले सापडले. इथूनच पोलिसांचा संशय बळावलाय की अरे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही, यामागे एक मोठं रॅकेट असू शकतं. आणि याच सगळ्या डेटाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना त्याची कोठडी वाढवून घ्यावी लागली. थांबा, अजून ऐका. फक्त कॉन्टॅक्ट्सच नाही, पोलिसांच्या हाती 1-2 नाही तर तब्बल 300 व्हिडिओ लागले आहेत. विचार करा, 300. या एका आकड्यावरूनच लक्षात येतंय की या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी असू शकते. पण हे प्रकरण फक्त मोबाईलपुरतं मर्यादित नाहीये. आता तपास यंत्रणांचा मोर्चा वळालाय पैशांच्या मार्गाकडे. हो, आता ह्या केसच्या फायनान्शियल अँगलचा तपास सुरू झालाय. आता बघा, या तपासात फक्त पोलीस किंवा SIT नाहीये, त्यांच्यासोबत आयकर विभाग आहे, जो पैशांचा सोर्स तपासतोय. पासपोर्ट डिपार्टमेंट आहे, जे फॉरेन ट्रिप्सची माहिती घेत आहे. आणि स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंट प्रॉपर्टीच्या डील्सची चौकशी करत आहे. म्हणजे काय तर चारी बाजूने नाकाबंदी केली आहे. आणि पोलिसांना संशय आहे की यात खूप मोठ्या प्रमाणात कॅश व्यवहार झालेत. त्यामुळेच आता फॉरेन्सिक ऑडिटची तयारी सुरू झालीय. सोप्या भाषेत सांगायचं तर पैशांचा एक रुपया कुठून आला आणि कुठे गेला याचा आता हिशोब लागणार. आता आपण या प्रकरणाच्या सर्वात गंभीर आणि खरं सांगायचं तर मन विचलित करणाऱ्या भागाकडे वळूया. म्हणजे पीडितांसोबत हे गुन्हे नक्की कसे घडले, याबद्दलचे आरोप समोर आलेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. तपासात एक खूपच अस्वस्थ करणारी गोष्ट समोर आलीये. आरोप असा आहे की महिलांना अत्याचाराच्या आधी एक प्रकारचं कडू-खारट चवीचं पाणी प्यायला दिलं जायचं, ज्यामुळे त्यांना गुंगी यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. हा एक तपशीलच या आरोपांचं गांभीर्य प्रचंड वाढवतो. म्हणजे हे प्रकरण आता फक्त एका गुन्हापुरतं राहिलेलं नाहीये. हे तर स्पष्टच आहे, ह्याची व्याप्ती सतत वाढतेय. आता यात प्रॉपर्टीचे व्यवहार आले, राजकीय अँगल आला आणि त्यामुळे ही केस आणखीनच गुंतागुंतीची होत चाललीय. सिटी आता इतर गोष्टीही तपासतीये. उदाहरणार्थ, बनावट नावांवर काही प्रॉपर्टी खरेदी केलीये का, यासाठी त्याचं फार्म हाऊस आणि इतर जागांवर छापे टाकले जात आहेत. आणि याच सगळ्या सखोल तपासासाठी त्याची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. आणि जेव्हा असं वाटत होतं की आता यापेक्षा केस अजून काय गुंतागुंतीची होणार, तेव्हाच यात एका राजकीय अँगलची एंट्री झाली. काही राजकीय नेत्यांनी दावा केलाय की संशयित अशोक खरातच्या जीवाला धोका आहे. आणि या दाव्यामुळे प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळालंय. तर मग आता हे प्रकरण नक्की कोणत्या स्टेजवर आहे, थोडक्यात बघूया. 1. डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण चालू आहे. 2. पैशांचा माग काढला जातोय. 3. अजून कुणी पीडित आहेत का याचा शोध घेतला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4थं म्हणजे या सगळ्यातून येत्या काळात खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सगळ्यात